विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आता आपण सुभाषितांनी शिकणार आहोत. सुभाषित म्हणजे काय? तर याची जर फोड करायची ठरवली या शब्दाची, तर सु या शब्दाचा अर्थ आहे चांगला, आणि भाषित म्हणजे भाष्य केलेले, म्हणजे काहीतरी चांगलं सांगितलेलं. म्हणजे हे जे सुभाषित आहे त्याच्यामधून काहीतरी चांगला संदेश किंवा चांगला विचार किंवा एखादं तत्त्वज्ञान सांगितलेलं असतं. जसं मराठीमध्ये आपण सुविचार लिहितो, ज्याच्यातून चांगले विचार सांगितलेले असतात, त्याचप्रमाणे संस्कृतमध्येही सुभाषितं असतात. तर आज आपण सुभाषित शिकणार आहोत. आता आपण पहिलं सुभाषित बघूया. वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम, वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवापीच. याचा अर्थ असा आहे की वृथा या शब्दाचा अर्थ आहे वाया किंवा विनाकारण. वृष्टी म्हणजे पाऊस. तर वृथा वृष्टी समुद्रेषु म्हणजे समुद्राला पाण्याची गरज आहे का? नाही. तर समुद्रावर जर पाऊस पडला तर तो वाया आहे, वृथा आहे. तसंच वृथा तृप्तस्य भोजनम. आता तृप्त झालेला जो जेवण करून ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला भोजन जर दिलं, त्याला जर आपण जेवणाचा आग्रह केला तर तो सुद्धा वृथा आहे. त्याचप्रमाणे वृथा दानम समर्थस्य. आता जो समर्थ आहे, जो धनवान आहे, ज्याच्याकडे ऑलरेडी खूप पैसा अडका आहे, त्याला जर आपण दानधर्म केला तर तो सुद्धा वृथा आहे. त्याचप्रमाणे वृथा दीपो दिवापीच. दीपो म्हणजे दिवा, आणि दिवापीच म्हणजे दिवसा. तसं त्याचप्रमाणे दिवसा दिवा लावणं हे सुद्धा वृथा आहे. कारण दिवसा आपल्याला प्रकाशाची गरज असते का? सूर्यप्रकाशामुळे सगळीकडे प्रकाश असतोच, तेव्हा दिव्याची गरज आहे का आपल्याला दिवा लावण्याची? नाही. मग लक्षात आलं तुमच्या? वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनम, वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवापीच. म्हणजे समुद्रावर पाऊस पडणे हे वृथा आहे, तृप्त झालेल्याला, पोट भरलेल्याला जेवायला देणे हे वृथा आहे, जो स्वतः धनवान समर्थ आहे अशा व्यक्तीला दान देणं हे वृथा आहे, आणि दिवसा दिवा लावणे हे सुद्धा वृथा किंवा विनाकारण आहे, याचं काही प्रयोजनच नाही. आता पुढचं सुभाषित बघा. नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः, गुणस्याभरणं ज्ञानं, ज्ञानस्याभरणं क्षमा. आभरण म्हणजे आभूषण किंवा दागिना. मग आता इथं अर्थ काय होईल की नरस्याभरणं रूपम म्हणजे माणसाचं किंवा व्यक्तीचं आभूषण हे रूप आहे. कारण आपण बघा, आता कोणालाही पाहिल्यावर आधी आपल्याला त्याचं रूप दिसतं, त्याचं व्यक्तिमत्व दिसतं, त्याची चेहरेपट्टी दिसते, हो की नाही? तर माणसाचं किंवा व्यक्तीचं आभूषण हे रूप आहे. रूपस्याभरणं गुणः. रूपाचं आभूषण काय आहे? तर गुण आहे. नुसतं रूप चांगलं असून चालेल का? तर नाही, तर गुणसुद्धा चांगले असले पाहिजे. गुणस्याभरणं ज्ञानम. मग गुणांचं आभूषण काय आहे? तर ज्ञान. जेवढं जास्तीत जास्त ज्ञान मिळवलेलं असेल तेवढा व्यक्ती सद्गुणी असतो. त्यामुळे गुणस्याभरणं ज्ञानम आणि ज्ञानस्याभरणं क्षमा. ज्ञानाचं आभूषण काय आहे? ज्ञानाचा दागिना काय आहे? तर तो म्हणजे क्षमा, क्षमाशील वृत्ती. खूप विद्वान आहे, खूप ज्ञानी आहे, पण अंगामध्ये क्षमाशील वृत्ती नाही तर त्याचा काही उपयोग नाही. तर याचा अर्थ लक्षात आला का तुमच्या? नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः, गुणस्याभरणं ज्ञानं, ज्ञानस्याभरणं क्षमा. म्हणजे व्यक्तीचं किंवा मानवाचं आभूषण हे रूप आहे, रूपाचं आभूषण हे गुण आहेत, गुणांचं आभूषण हे ज्ञान आहे, आणि ज्ञानाचं आभूषण हे क्षमा आहे. आता पुढचं सुभाषित बघा. चंदनं शीतलं लोके चंदनादपि चंद्रमाः, चंद्रचंदनयोर्मध्ये शीतला साधू संगतीः. म्हणजे काय? तर चंदन हे जे असतं हे गुणांनी शीतल म्हणजे थंड मानलं गेलं आहे बरं का. तर चंदन हे शीतल आहे. चंदनादपि चंद्रमाः. चंदनापेक्षाही गुणांनी थंड काय आहे? तर चंद्रमा म्हणजे चंद्र किंवा चंद्राचा प्रकाश हा अजून शीतल मानला गेलेला आहे. चंद्रचंदनयोर्मध्ये म्हणजे चंद्र आणि चंदन
या दोघांच्या सुद्धा तुलनेमध्ये शीतला साधू संगती ही. साधू म्हणजे सज्जन लोक किंवा चांगले लोक, सद्गुणी लोक, आणि संगती म्हणजे सोबत किंवा सहवास. तर चंद्र आणि चंदन यांच्याशी तुलना करता सज्जन लोकांचा सहवास हा अजून जास्त शीतल किंवा थंड मानला गेला आहे, असा या सुभाषिताचा अर्थ आहे. मग या सुभाषिताचा अर्थ लक्षात आला. चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमाः चंद्रचंदनयोर्मध्ये शीतला साधू संगतीही. म्हणजे चंदन हे शीतल मानलं गेलं आहे. चंदनापेक्षा सुद्धा चंद्र हा आणखीन शीतल मानला गेला आहे. चंद्र आणि चंद्रचंदनयोर्मध्ये शीतला साधू संगतीही. म्हणजे चंद्र आणि चंदन यांची तुलना करता सज्जन लोकांचा सहवास हा आणखीन शीतल मानला गेला आहे. आता पुढचं सुभाषित बघा. तक्षकस्य विषम दंते मक्षिकायाश्च मस्तके वृश्चिकस्य विषम पुच्छे सर्वांगे दुर्जनस्य च. याचा अर्थ काय की तक्षकस्य विषम दंते. तक्षक म्हणजे साप, विषारी साप. त्याचं विष कुठे असतं? त्याचं विष दंते म्हणजे त्याच्या दातांमध्ये असतं. तुम्हाला माहिती आहे की सापाच्या दातात विष असतं, हो की नाही? त्याचप्रमाणे मक्षिकायाश्च मस्तके. मक्षिका म्हणजे माशी. मग आता साधी घरमाशी नाही घ्यायचं, इथे अर्थ घ्यायचा गांधील माशी किंवा मधमाशी. त्यांचं विष कुठे असतं? तर मस्तके, त्यांच्या डोक्यात. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की गांधील माशी किंवा मधमाशी डंख करतात, हो की नाही? तर त्यांचं जे विष आहे, त्यांना जे विष देवबाप्पांनी संरक्षणासाठी दिलेलं आहे ते त्यांच्या मस्तकात म्हणजे त्यांच्या डोक्यात असतं. वृश्चिकस्य विषम पुच्छे. वृश्चिक म्हणजे विंचू. तर विंचवाचं विष कुठे असतं? तर त्याच्या शेपटीत असतं. पुच्छे म्हणजे मागून ज्याला आपण नांगी म्हणतो की नाही, त्याच्या शेपटीमध्ये त्याचं विष असतं विंचवाचं. सर्वांगे दुर्जनस्य च. आणि दुर्जनाच्या सर्वांगातच विष असतं. म्हणजे त्याच्या आचारांमध्ये जणू काही विष असतं, त्याच्या विचारांमध्ये विष असतं, त्याच्या मनामध्ये नेहमी दुसऱ्याबद्दल वाईटच विचार असतात. विष म्हणजे काय, इथे अर्थ कसा घ्यायचा की वाईट विचार असतात. म्हणून दुर्जनाच्या आचारा विचारांमध्ये नेहमी वाईटच प्रवृत्ती असते, असा याचा अर्थ आहे. तक्षकस्य विषम दंते म्हणजे सापाच्या दातात विष असतं. मक्षिकायाश्च मस्तके माशीच्या डोक्यात मस्तकात विष असतं. वृश्चिकस्य विषम पुच्छे विंचवाच्या शेपटीत विष असतं. सर्वांगे दुर्जनस्य च. आणि दुर्जनाच्या सर्वांगातच विष असतं, असा याचा अर्थ आहे. आता पुढचं सुभाषित बघा. गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यम च घ्नन्ति संतो महाशयाः. म्हणजे गंगा पापम म्हणजे काय की गंगेच्या पाण्याच्या स्नानाने आपली पापं नाहीशी होतात अशी मान्यता आहे, असं मानलं गेलं आहे. शशीतापम म्हणजे चंद्राकडे पाहिलं की किंवा चंद्रप्रकाशामुळे आपला जो दाह आहे, जो आपला ताप आहे तो नष्ट होतो. दैन्यम कल्पतरुस्तथा म्हणजे कल्पतरू नावाचा एक वृक्ष मानला गेला आहे, जो की स्वर्गामध्येच असतो. आणि या वृक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या वृक्षाकडे तुम्ही काहीही मागितलं तरी तो देतो. धन, संपत्ती, पैसा, अडका, कपडे, दागिने, जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते तो कल्पतरू तुम्हाला देत असतो. आणि ही म्हणजे कल्पना आहे. आता हा स्वर्गात असतो हा वृक्ष असं मान्यता आहे. तर तुम्ही कल्पतरूकडे जर का गेलात तर तुमचं दैन्य नष्ट होऊ शकतं, तो तुमची दरिद्रता नष्ट करतो. दैन्य म्हणजे दारिद्र्य. पण घ्नन्ति संतो महाशयाः म्हणजे काय की सज्जनांची जी संगत आहे ही मात्र पाप, ताप आणि दैन्य हे तिन्हीसुद्धा नष्ट करू शकते, असा याचा अर्थ आहे. गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यम च घ्नन्ति संतो महाशयाः म्हणजे गंगेच्या स्नानाने पाप नाहीसे होते. चंद्राच्या प्रकाशामुळे किंवा चंद्राच्या दर्शनाने आपलं दाह किंवा आपला ताप नाहीसा होतो. कल्पतरूमुळे आपलं दारिद्र्यता नाहीशी होते. पण
संत लोकांच्या किंवा सद्गुणी लोकांच्या संगतीमुळे किंवा त्यांच्या सहवासामुळे पाप, ताप आणि दैन्य हे तिन्हीसुद्धा नष्ट होतात. आता ही सुभाषित आपण शिकलेलो आहोत, तर ती म्हणायची कशी हे मी तुम्हाला दाखवते. तुम्ही ही नंतर नक्की म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि रोज संध्याकाळी शुभं करोती म्हणताना ही आपण शिकलेली सुभाषितं एकदा तरी म्हणायची, म्हणजे ती पाठ होतात. आणि चांगले विचार पाठ करायला काहीच हरकत नाही, हो की नाही? आणि आपले विचार चांगले असले की आपोआपच आपल्या आचरणामध्ये सुद्धा त्या चांगल्या गोष्टी येतात. आलं लक्षात? आता लक्ष द्या हां. वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तस्य भोजनं वृथा दानं समर्थस्य वृथा दीपो दिवापि च नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा चन्दनं शीतलं लोके चन्दनादपि चन्द्रमाः चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधुसङ्गतिः तक्षकस्य विषं दन्ते मक्षिकायाश्च मस्तके वृश्चिकस्य विषं पुच्छे सर्वाङ्गे दुर्जनस्य च गङ्गापापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च घ्नन्ति संतो महाशयाः.